तर आता सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पप्पा मम्मी गावावरून मुंबईला आले, नेक्स्ट दिवशीच दुसऱ्या दिवशी काजींना लागली आग. ती आग पसरत गेली. एक घर होतं तिकडे, धनगरांचं घर असं बोलतात, त्यांच्या घराला पण आग लागली. बिचाऱ्यांचं खूप नुकसान झालं त्याच्यामध्ये. घराची साईज बघू शकता. याच्यावर व्यवस्थित दिसणार नाही, जे प्रत्यक्षात आपण पाहतो ना तर कळून येतं लगेच साईज. नमस्कार मित्रांनो, मी रोहन पट ERP ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर मित्रांनो, आज आपण व्हिडिओ घेऊन आलो आहोत एक रेसिपीचा, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत काजूची भाजी. कारण आता सीझन आहे सध्या कोकणामध्ये आणि मम्मी पप्पा पण 2 दिवसापूर्वीच आलेले आहेत, काजू घेऊन आलेले आहेत गावची भेट म्हणून. आणि आपण ती आज भाजीची रेसिपी पाहणार आहोत. तर मी खूप व्हिडिओज बघितलेले की 1200 किलोची भाजी, काजूची भाजी आमच्याकडे सुद्धा असते 1200 किलोची भाजी. तर आज तीच भाजी आपण पाहणार आहोत, काजूची भाजी. चला तर मग फटाफट तयारी करूया काजूच्या भाजीला. लेट्स गो. आता मम्मी बसलेली आहे काजू सोलत. आता एवढे काजू आहेत, गावावरून आणलेले सर्व. घर बघा, घर काय काय छोटे आहेत एकदम, आणि काय काय मोठे आहेत, बऱ्यापैकी आहेत. ती 7 नंबर बऱ्यापैकी आहेत. हाताला डिंक लागायची शक्यता आहे, त्याच्यामुळे मी आता जास्त हात नाही लावत आहे. तर आज बनणार आहे याची भाजी. दाखव वगैरे मस्त. घराची साईज बघू शकता. याच्यावर व्यवस्थित दिसणार नाही, जे प्रत्यक्षात आपण पाहतो ना तर कळून येतं लगेच साईज. हवा कापलेला मस्त. तर आता मम्मी पूर्ण काजू सोलून घेते, कापून घेतले आता वेळीवरती, बाकीचे जेवढे पाहिजे तेवढे. आणि असे बघा, हे काजूचे गर असतात, काजूचे गर असे काढून घेते. आणि त्याच्यापूर्वी आहे ना, आपल्याला काजू सोलतानाच्या पूर्वी जरा नारळ तेल लावावं लागतं हाताला, नाहीतर मग असे काळे पडतात. बघा हात दाखवा, बघा पप्पांचे हात काळे पडले, डिंक लागून काळे पडतात. आणि थोडी चांबडी असते, जी हाताची स्किन असते थोडी निघत जाते. नुसते आपण जर गर घ्यायला गेलो तर गर, फक्त गर आहेत ना हे असे 1200 रुपये किलो आहेत सध्या मार्केटमध्ये रेट, फक्त गर. आणि सालीसकट घ्यायला गेलो तर सालीचं ॲक्च्युली वजन थोडं असतं, त्याच्यामुळे 300 रुपये किलोने पडतात सालीसकट. पण ते सोलायला पण खूप टाईम लागतो. एवढे घर आपले झालेले आहेत सोडून मस्तपैकी. किती बघा झाले क्वांटिटी, म्हणजे ठीक आहे भाजीप्रती. तर आता हे आपण जे घर बघितलेले सोललेले घर, ते आता 1 ते 2 तास आपण पाण्यात घेतलेत काढून, गरम पाण्यात, जेणेकरून त्यांचं डिंक आणि साल ही पटापट सोलायला मदत होते. तर मी सोलतो आहे, साल फटाफट निघतात त्याच्यामुळे. असे घर प्रॉपर. तर आता आपले एवढे घर सोडून झालेले आहेत, मस्त सगळे साली काढलेले आहेत. थोड्याच वेळात आपण भाजी करायला घेऊ. आपण घेतलं आहे साहित्य, तर मम्मी दाखवणार आहे भाजी करून. चलो मम्मी. कांदा खोबऱ्याचं वाटण घेतलंय, फोडणीसाठी कांदा घेतला आहे, मीठ चवीनुसार मीठ घेतलं आहे, लाल मसाला, लाल तिखट मसाला घेतला आहे, काजूचे गर घेतले आहे, आणि वरून शोसाठी कोथिंबीर घेतली आहे. मग आपण कांदा, त्याच्या आधी आपण इथे कढईमध्ये तेल सुद्धा घेतलेलं आहे, कांदा टाकलेला आहे. अजून चांगले गरम पाण्यामधून धुवून घ्यायचे. ते मी धुवूनच घेतले ऑलरेडी.
परतून घ्यायचे. नंतर बटाटे टाकायचे. आपण वांगी सुद्धा टाकू शकतो चवीनुसार. वांगी टाकल्यानंतर अजून जास्ती चव येते. पाहिजे असतील तर टाकायचं. म्हणजे भाजी वाढवायला असेल फक्त वांगी. चिकन मध्ये पण टाकतात काजू. म्हणजे काजूगर, बटाटा आणि वांगी भाजी, स्पेशली भाजी. चवीनुसार मीठ. एका साईडला आपण वाटप काढून घ्यायचं आहे. जे आपण वाटण काढून घेतलं ना ते आता आपण या भाजीमध्ये टाकत आहोत. काजूचे गर चांगले शिजले ना की छान लागतं. अच्छा, आता किती वेळ शिजत ठेवायचं आपण भाजी? चांगले आता किती वेळ, आता जेवढे काजूगर शिजतील तेवढी. गरम मसाला टाकते. आता 20 मिनिटं झाल्यानंतर आता आपली भाजी रेडी झालेली आहे. त्यात थोडी आपण कोथिंबीर शिवरायची टाकत. गॅस बंद करून टाकते. जेवण रेडी आहे आपलं. डाळ भात, पापड, चपाती, कैरीचं लोणचं हे पण बनवलेलं, म्हणजे गावावरून आणलेलं मम्मीने कैरी, आणि काजूची भाजी. तर पहिले आपण भाजी टेस्ट करूया कशी झाली. हा काजूचा बाईट. काजू भेटला. काजू जरा थोडी चटणी लावूया. परफेक्ट, मस्त. ते काजू पण बघा मस्त आहे की असं शिजलं आहे चांगला. बघा मस्त असं. तर मी आता जेवून घेतो, थोडा मस्त की ताव मारतो काजूच्या भाजीवरती, आणि मग बोलूया आपण. तर मस्त अशी काजूची भाजी झालेली, एकदम टेस्टी झालेली. मीच सांगितलं ॲक्च्युली मम्मीला की येताना जरा काजू वगैरे घेऊन ये, कारण भाजी खायचं म्हणजे इच्छा झालेली खूप. ठीक, म्हणजे मला आधी वाटत नव्हतं की काजू भेटतील अशी नाही, कारण लास्ट टाईम आपण व्हिडिओ बनवला त्याच्यामध्ये काजूचा मोर एवढा लागला नव्हता, पण बऱ्यापैकी होते काजू खाण्यात तरी. तर अजून एक मी सांगितलेलं मम्मीला की मला फणसाची भाजी खायची होती, जनता भाजी. त्याची पण आपण एक रेसिपी व्हिडिओ आणूया. पण आता गावावरून तर फणस काय आणला नाही, कारण मम्मीला पप्पांना झेपणारच नव्हता तो फणस आणायला. आणि लागलेले फणस पण ते एकदम उंचावर होते, त्यांना काढण्यासारखे पण नव्हते ते. सो आपण बघूया इथे कुठे मुंबईला फणस भेटला, कच्चा फणस, तर आपण त्याचीसुद्धा एक व्हिडिओ बनवू. तर आता सांगायची गोष्ट म्हणजे ज्यावेळी पप्पा मम्मी गावावरून मुंबईला आले, नेक्स्ट दिवशीच दुसऱ्या दिवशी काजींना लागली आग. तर काय माहीत कशी लागली, बरोबर काजींच्या सीझनला आग लागते आणि ते पूर्ण काजी जळून गेल्या. आमच्या पण जळाल्या, ज्या मी व्हिडिओमध्ये दाखवल्या ना तिकडे, कारण खाली कराड होतं, तुम्हालाही माहिती आहे, त्या व्हिडिओत पण दाखवलं मी. साफसफाई नसतं तिकडे पूर्ण, कारण आम्ही मुंबईला असल्यामुळे. सो काजीनं लागली आग. पुन्हा ती आग पसरत गेली. एक घर होतं तिकडे, धनगरांचं घर असं बोलतात, त्यांच्या घराला पण आग लागली. बिचाऱ्यांचं खूप नुकसान झालं त्याच्यामध्ये. सो आत्ता पुन्हा कॉल यायला गावावरून, तेव्हा पण अजून काय काय ठिकाणी आग पसरत गेली. आणि आता ती खालची आमची एक विहीर होती त्या ठिकाणी पण आग गेली आहे. तर अशा गावी आता घटना घडतात.
तर कशा कोण आग लावतं की आग आपोआप लागते ते पण आता कळणार पण नाही आपल्याला. आता भरपूर नुकसान तर झालेलं आहे. खूप वाडीतल्या लोकांच्या पण काजींना आग लागलेली आहे, जळालेल्या आहेत. बिचारे मेहनत करतात, त्याच्यामागे खूप खत पाणी त्यांना घालतात आणि मग असं काही झालं आग वगैरे लागून खूप नुकसान होतं त्यांचं. मग ते इथे लागतं आपल्या इथे हृदयाला लागतं खूप, कारण एवढी मेहनत करून खरंच काही फायदा नाही होत. मग आता काय आपण काय करू शकत नाही त्याला. तर आपण या व्लॉगचं आता इथेच करूया. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.